लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता बऱ्याच जणांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु बऱ्याच जणांचे फॉर्म जे आहेत डिसअप्रूव्ह झालेले आहेत, पेंडिंगमध्ये आहेत, काही जणांचे इन रिव्ह्यूमध्ये आहेत. परंतु ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, रद्द झालेले आहेत, त्यांच्यासाठी खुश खबर असणार आहे. पुन्हा एकदा त्यांना फॉर्म एडिट करण्यासाठी ऑप्शन जे आहे ॲपमध्ये तुम्हाला आलेलं आहे. तर डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म एडिट करता येणार आहे, तुम्हाला ऑप्शन एडिट करण्यासाठी आला आहे की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. डिटेलमध्ये आपण संपूर्ण ए टू झेड माहिती बघूयात. तर बघा, ज्यांचं अशा पद्धतीने डिसअप्रूव्ह झालेलं आहे त्यांच्यासाठी ही माहिती आपण बघणार आहोत. आणि ज्यांचे फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहेत त्यांचे फॉर्म आता तपासले जात आहेत. तर एकतर त्यांचा फॉर्म अप्रूव्ह होईल किंवा या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे. तर इन रिव्ह्यूमध्ये आहेत त्यांचंही लवकरच आपल्याला स्टेटस पाहायला भेटेल. इन पेंडिंग टू सबमिटेड ज्यांचे फॉर्म आहेत त्यांचा फॉर्म जो आहे अजून या ठिकाणी तपासायला घेतलेला नाही. लवकरच त्यांचे फॉर्म देखील तपासायला घेतले जातील. आणि ज्यांचे अप्रूव्ह झालेले त्यांना आता काहीही करायचं नाही, त्यांचे थेट पैसे अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांचे डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी त्यांना ॲप्लिकेशन तुमचं जे आहे नारी शक्ती दूत तिथून तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर ते ओपन करायचं आहे. वेबसाईटवरनं अप्लाय केलेलं असेल तर वेबसाईटवरती देखील तुम्हाला तिथं स्टेटस तुमचा चेक करायचा आहे. तर ॲप ओपन करायचं आहे. तुम्ही ज्या मोबाईल नंबरने लॉग इन केलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. ॲप चालत आहे, जर चालत नसेल तर एकतर रात्री ओपन करायचं आहे किंवा पहाटे सकाळी ॲप ओपन करायचं आहे. ॲप तुमचं चालत आहे. ॲप्लिकेशन लॉग इन केल्याबरोबर तुमच्यासमोर बघू शकता अशा पद्धतीने ओपन होईल. या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला यापूर्वी केलेले अर्जमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सर्वेक्षण तुमचं लोड करत आहे. या ठिकाणी बघू शकता आता तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचं स्टेटस इथं बघू शकता. डिसअप्रूव्ह तुम्हाला अशा पद्धतीने दाखवत असेल. कुणाचा अप्रूव्ह झालेला असेल तर त्याला काही करायची गरज नाही. तर या ठिकाणी बघू शकता याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत एकदा तुमचा सर्वे जो असणार आहे लोडिंग होत आहे. सर्वे लोडिंग होत आहे जेणेकरून तुमचा पूर्ण फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे. पूर्ण फॉर्म तुमचा या ठिकाणी ओपन झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता डिसअप्रूव्ह स्टेटस जो आहे या ठिकाणी दाखवत आहे. दिस सर्वे रिजेक्टेड, यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लायचं ऑप्शन इथं आलेलं आहे पाहू शकता. त्यानंतर व्ह्यू रिझन तुम्हाला एकदा करून घ्यायचं आहे कशामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. तर बघा, डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केलेलं नाही हे कारण या ठिकाणी आलेलं आहे. तुमचं काहीही कारण या ठिकाणी येऊ शकतं कशामुळे रिजेक्ट झालेलं आहे ते. याच्यावरती ओके करायचं आहे. आता बघा, खाली देखील तुमचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. हा पूर्ण तुमचा फॉर्म आहे. खाली सर्व कागदपत्रे अपलोड केलेली तुम्हाला खाली दिसतील. आता एडिट करायचं आहे कशामुळे रिजेक्ट झालेला आहे ते संदर्भात तुम्हाला सर्व एडिट करून घ्यायचं आहे. एडिटचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे पाहू शकता. एडिट फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. पहा तुम्हाला काय काय एडिट करता येईल, पूर्ण अर्ज एडिट करता येणार आहे. अपडेट करा म्हणून या ठिकाणी वरती नाव दिले पहा. महिलेचं नाव एडिट करता येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पती, त्यानंतर वडिलांचं नाव एडिट करता येणार आहे. लग्नापूर्वीचे नाव, जन्मतारीख एडिट करता येणार आहे. तुमचा पत्ता एडिट तुम्हाला करता येणार आहे पाहू शकता. या ठिकाणी मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, त्याचसोबत या ठिकाणी विवाहित अविवाहित, परराज्यात जन्म झाला असलं त्याबद्दलचं, बँकेची डिटेल्स महत्त्वाचं करून तुम्हाला एडिट करता येणार आहेत. जर तुमचा अकाउंट नंबर वगैरे चुकलेला असेल तर तोही तुम्हाला इथं एडिट करता येणार आहे. आता आधार कार्ड जो आहे बँकेसोबत संलग्न आहे का तेही तुम्हाला एडिट करता येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याहीपेक्षा तुम्ही डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केलेले असतील. काही जणांनी कसे डॉक्युमेंट अपलोड केलेले पहा, जसं की आधार कार्ड इथे बघू शकता. आधार कार्डचं तुम्ही फक्त फर्स्ट पेज काही जणांनी अपलोड केलेलं आहे. तर आता तुम्हाला दोन्ही साईडचं या ठिकाणी आधार कार्ड देखील अपलोड करता येणार आहे, म्हणजेच फ्रंट आणि बॅक साईडचं. त्याचसोबत पहा, आदिवासी प्रमाणपत्रामध्ये तुम्ही रेशन कार्ड जे आहे ते फक्त फर्स्ट साईडचं अपलोड केलेलं असेल म्हणजे फ्रंट पेज, तर तुम्हाला आता दोन्ही पेजेस या ठिकाणी अपलोड करता येणार आहेत. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला असेल किंवा पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तेही दोन्ही साईड तुम्हाला अपलोड आता करता येणार आहेत. त्यासोबत हमीपत्र चुकीचं अपलोड केलेलं असेल किंवा बँक पासबुक तुम्ही अपलोड नाही केलेलं किंवा महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहे त्या पतीचे कागदपत्र, तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी अपलोड करता येणार आहे. तर बघा, इथून तुम्हाला काय करायचं आहे, डिलीटवरती क्लिक करायचं आहे. ते या ठिकाणाहून काय होईल, डिलीट होईल. त्यानंतर अर्जदाराचा फोटो देखील पुन्हा तुम्हाला एकदा अपलोड अजून एकदा करता येणार आहे व्यवस्थित. तर ही संपूर्ण ॲप जे आहे ते अपडेट झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आता फॉर्मच एडिट एकदाच करता येणार आहे, फक्त एकदा एडिट करायचं आहे. आता तुम्ही जे सर्व काही या ठिकाणी अपलोड केलेलं आहे, एडिट केलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्टवरती एकदा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, हे हमीपत्र जे आहे स्वीकार करायचं आहे आणि माहिती अपडेटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामुळं
काळजीपूर्वक एकदाच एडिट करा, तुम्हाला पुन्हा पुन्हा एडिट करता येणार नाही. सर्व तुम्ही एडिट केल्यानंतर तुम्हाला माहिती अपडेटवरती क्लिक करायचं आहे, किंवा जर काही एडिट नसेल करायचं तर तुम्हाला एडिट करायची गरज नाही, रद्द तुम्ही करू शकता. माहिती अपडेटवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशा पद्धतीने भरलेली माहिती कन्फर्म करण्यासाठी येईल. आता इथं तुम्ही म्हणाल की आमचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले दिसत नाही, तर हा ॲपचा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी ऑलरेडी इमेज अपलोडेड देखील दिसेल किंवा इमेज नसेल दिसेल तरी काळजी करायचं कारण नाही. या ठिकाणी ॲपचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे इमेज कोणाचीच या ठिकाणी दिसत नाहीत. ठीक आहे, हे सर्व झाल्यानंतर इथं सर्व संपूर्ण अपलोड केल्यानंतर एकदा माहिती कन्फर्म करायची. जर तुम्हाला वाटते की यामध्ये काय चुकले अजून, तर तुम्ही अजून या ठिकाणी बदल करावरती क्लिक करून बदल करू शकता. संपूर्ण माहिती तुमची बरोबर असेल भरलेली तर तुम्हाला डायरेक्टली काय करायचं, तर फॉर्म सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा तुमचा फॉर्म जो आहे या ठिकाणी सबमिट होत आहे. याला थोडासा वेळ लागेल. जर ॲप स्लो चालत असेल किंवा काय एरर येत असेल तर पुन्हा एकदा करा, किंवा रात्री करून बघा, किंवा सकाळ सकाळी या ठिकाणी करून बघा. ॲप चांगल्या पद्धतीने चालेल. माहिती सबमिटवरती तुम्ही केलं की या ठिकाणी तुम्हाला एक OTP टाकायला ऑप्शन येईल. पहा, हा OTP टाकून काय करायचं, तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे, जेणेकरून तुमचा अर्ज पुन्हा एकदा सबमिट होईल. जर एडिट करून झाल्यानंतर पहा SMS व्हेरिफिकेशन डन या ठिकाणी म्हणेल, आणि या ठिकाणी म्हणेल की इन पेंडिंग टू सबमिटेड. तुमचा अर्ज सबमिटेड झालेला आहे, इन पेंडिंग आहे असं दाखवेल तुम्हाला. थोड्या दिवसानंतर याचा स्टेटस जो आहे तो या ठिकाणी बदलेल, अप्रूव्ह, रिजेक्टेड अशा पद्धतीने येईल. अशा पद्धतीने तुम्ही पुन्हा एकदा फॉर्म जो आहे तुमचा एडिट करू शकतात आणि त्याला सबमिट करू शकतात. काही वेळामध्ये किंवा काही दिवसामध्ये पुन्हा एकदा तुमचा फॉर्म जो आहे रिव्ह्यूमध्ये जाऊन या ठिकाणी अप्रूव्ह होऊन जाईल. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.